आज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो देशाला संविधान अर्पण केलं, त्या संविधान दिनाचा संविधान दिन आज सर्वत्र साजरा करण्यात येत आहे। आज गडिंग्लजमधील नगराध्यक्ष पदाचे जे अपक्ष उमेदवार आहेत त्यांनी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केलेलं आहे। आता विनोद बिलावर आपल्या सोबत आहेत, काय म्हणतात पाहूया। विनोद भाऊ, काय सांगाल, आपण आज आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन केले? भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देशाच्या संविधान मध्ये जी भूमिका बजावलेली आहे, देशाला एकजूट ठेवण्याचं जे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केलेलं आहे, ते 26 नोव्हेंबर 1949 म्हणजे आज 76 वर्ष पूर्ण झालेलं आहे। संविधान दिनाच्या निमित्त मी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पुतळ्यास अभिवादन करून नगराध्यक्ष पदाचा मी आज उमेदवार गडिंग्लज शहराचा आहे। संविधान गडिंग्लज मधलं संविधान वाचवण्याची आज गडिंग्लज मधल्या मतदार राजाच्या वरती वेळ आलेला आहे। जर आपल्याला संविधान वाचवायचं असेल तर आजचा दिवस हा माझ्यासाठी देखील अभिमानाचा आहे, कारण नगर परिषदेची इलेक्शन ज्या फॉर्म भरायची प्रोसेस झाली, छाननी झाली, पण चिन्ह अद्याप मिळालं नव्हतं। आणि आजच्या घडीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या दिनाच्या दिवशी मला जे चिन्ह मिळालं आहे ते बॅट आहे। बॅट मित्रांनो जी आहे ते आपले भारतीय खेळाडू जे मैदानावर उतरतात ते बॅट घेऊन ज्या पद्धतीनं बाउंड्रीवर 6 मारतात, त्याच पद्धतीनं गडिंग्लज शहरातल्या सर्व मतदार राजांनी आपल्या हातात बॅट घेऊन गडिंग्लज शहरातील जे संविधान आज धोक्यात आलेलं आहे किंवा ज्या लोकांनी संविधान धोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना आपण बॅटने च्या समोरील बटन दाबून आपण उत्तर देऊया व भारतीय राज्यघटनेचे जे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेमध्ये जे संविधानामध्ये लिहिलेलं आहे प्रस्तावन, त्या प्रस्तावनाचं आम्ही या ठिकाणी आता वाचन करणार आहे व त्यानंतर गडिंग्लज शहरातील प्रत्येक घरात आम्ही आमचं चिन्ह पोचवून भरघोस मताने बॅट या चिन्हासमोर बटन दाबून गडिंग्लज शहरामध्ये नव्हे अख्ख्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये व महाराष्ट्रात असा एक विचार पोचवूया की राजकीय लोक जर आपल्या सुरुवातीला कुठलाही निर्णय लादत असतील तर त्या निर्णयाच्या विरोधात एक सर्वसामान्य कुटुंबातला, एक मागासवर्गीय कुटुंबातला, एक वंचित बहुजन समाजातला एक छोटासा कार्यकर्ते धनदांडग्या राजकीय लोकांच्या विरोधात लढत असताना जे राजकीय लोक आपला स्वार्थ साधण्यासाठी कुणाच्याही गळ्यात गळ्या घालून जे जात आहेत त्याला जर रोखायचं असेल तर स्वर्गीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न यांचे जे विचार आहेत ते विचार घराघरात पोहोचवले पाहिजे व आपल्या गडिंग्लजचं संविधान वाचवण्यासाठी सर्वजणी एकजूट झाली पाहिजे, एवढे मी या ठिकाणी सर्व मतदारांना आवाहन करतो व मी या ठिकाणी संविधान दिनाच्या निमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी अभिवादन करतो। जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र। विनोदा, माझा आणखीन एक प्रश्न आहे, ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये मागासवर्गीयांना आरक्षण दिलं होतं त्या मागासवर्गीयांच्यावर आज कुठेतरी अन्याय होते असं वाटते का आपल्याला? पहिल्यांदा आपले राजे कोल्हापूरचे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांनी पहिल्यांदा आरक्षण दिलं होतं आणि ज्या राजश्री शाहू महाराजांना कळालं की आपला एक सर्वसामान्य कुटुंबातला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे शिक्षणातून असू देत, त्यांचं कर्तृत्व असू देत, हे ज्यावेळेला कळालं त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेबांची पाठीमागे हिमालयासारखं राहून ह्या कोल्हापूर जिल्ह्याचा नव्हे अखंड भारताचा राजा म्हणजे राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी ज्या वेळेला ओळखलं की हा हिरा पुढे चमकणार आहे, त्या हिराला जे पाठबळ दिलं ते राजश्री शाहू महाराजांना पहिल्यांदा मी वंदन करतो। त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे आज पदवी आहेत त्यांच्याकडे, त्या पदव्या आजपर्यंत कुठल्याही याला मिळालेल्या नाही आहे। मला आज या ठिकाणी सांगावंच खंत वाटतंय की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार लोकांच्या मनात एक संविधानाच्या निमित्तानं देशाला मजबूत आणि टिकाऊ बनवण्यासाठी जी घटना तिने लिहिली त्याच संविधान आज गडिंग्लज शहरातलं धोक्यात आलेलं आहे। ते जर आपल्याला या ठिकाणी आज वाचवायचं असेल तर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, शाहू फुले आंबेडकरांचे विचार हे जर वाचवायचं असेल तर आजच्या संविधान दिनाच्या निमित्ताने मी आपल्या सर्व मतदारांना सांगू इच्छितो की आपण माझ्या लढाईमध्ये माझ्यासोबत येऊ नका। तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी आजचा आपला जो चिन्ह आहे नावासमोरचा बॅट, त्या बॅट चिन्हासमोरील बटन दाबून या सर्व राजकीय लोकांना सांगून द्या की आपण महिला असलो, युवक असलो किंवा ज्येष्ठ नागरिक असलो तर आपण या बॅटनं जे अन्याय विरोधात समोर अन्याय करत आहेत त्यांच्या विरोधात आपण लढायचं असेल तर बॅटच आपण आपली बॅट घेऊनच आपण त्याला 6 मारूया व मैदानाच्या बाहेर टाकूया या नगरपालिकेच्या इलेक्शनामधून। व मी या ठिकाणी आणखीन एक सांगतो की ह्या वर्षी जे आपल्याला महिला क्रिकेट संघटनेला जे भारतीय महिला क्रिकेट संघटनेला जे यावर्षी विजेता प्राप्त झालं
ते एक अभिमानाची बाब आहे. त्याच सर्व महिला भगिनी आपलं आता तुमची वेळ आलेली आहे. ज्या पद्धतीने महिलांनी बॅट घेऊन वर्ल्ड कप जिंकलेला आहे, महिला वर्ल्ड कप, त्याच पद्धतीनं येणारी ही नगरपालिकेची निवडणूक आपण हातात बॅट घ्यावं व बॅट समोरील बटन दाबावं व नगराध्यक्ष पदाचा मी अपक्ष उमेदवार आहे ना, भरघोस मताने निवडून द्यावं एवढी मी कळकळीची विनंती आपल्याला करतो. थांबतो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. धन्यवाद विनोद. आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. तर आता आपल्या सोबत हे नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार विनोद बिलावर बोलत होते. त्यांनी सांगितलेलं आहे की आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संविधान दिन सर्वत्र साजरा होतोय आणि त्या दिनादिवशीच आपल्याला बॅट हे चिन्ह मिळालेलं आहे आणि जो काय आपल्या सर्व मागासवर्गीय समाजावर अन्याय झालेला आहे तो अन्याय करणाऱ्यांना जे बॅटनंच आपण तडाखा देऊया, त्यांना टोलवून लावूया आणि हा अन्याय दूर करूया असं त्यांनी आता सांगितलेलं आहे. आता हा अन्याय दूर होणार काही पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सत्यवार्ता न्यूज साठी धनंजय शेटके, गडिंग्लज.